नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेचा आजचा भाग खूपच लेट आलेला आहे. त्याबद्दल आता आपण या आजच्या भागामध्ये काय होतं ते बघूयात. आजचा भागच मित्रांनो खूप जबरदस्त आहे बरं का. खूपच बघायला मज्जा येणार आहे, कारण प्रिया आता घराच्या बाहेर गेलेली आहे आणि आता अश्विनला ह्या सगळ्यातून बाहेर सगळेजण काढत आहे. बघा आजच्या ह्या जबरदस्त भागामध्ये अश्विन मात्र हात कापून जीव द्यायला निघालेला असतो. सगळेजण त्याला विचारतात की काय झालं अश्विन, तू काय करत होतास. अर्जुन सायली सांगायला तयार नसतात, परंतु चैतन्य म्हणतो की अश्विन मात्र हात कापून आपला जीव द्यायला निघाला होता. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. अश्विन रडत आहे आणि सगळेजण अश्विनकडे पाहत आहेत. हे ऐकून रविराज काका म्हणतात की अश्विन, अरे तुझ्यासारख्या इतक्या सेन्सिटिव्ह माणसाने इतका मोठा असा निर्णय घ्यावा का. तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती, तू असं कसं करू शकतो. त्यावरती कल्पना सुद्धा अश्विनला समजावते की हे बघ बाळा, अरे इतकं हलवं होऊन नाही चालत. या अगोदर सुद्धा तू असंच जीव देण्याचा प्रयत्न केलेला होता. अरे तेव्हा सुद्धा तुला तुझी चूक समजली नव्हती का. त्यावरती प्रताप सुद्धा म्हणतो की अश्विन, अरे एकदा तुला ठेस लागली होती, तू परत सुद्धा तेच करणार होताच का. त्यावरती अश्विन म्हणतो की सगळी चूक माझी आहे. समोरचा माणूस खोटा आहे हे दिसून सुद्धा आंधळा विश्वास ठेवला होता त्यांच्यावर. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ, तुझी चूक कशी नाही होऊ शकत. तू चूक नाही केलेली. हे बघ, अरे तू मनापासून तिला स्वीकारलं होतं, मनापासून तू तिच्यावर प्रेम केलं होतं, परंतु पुढची जी व्यक्ती आहे तर ती त्या लायकीचीच नव्हती. त्यावरती सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, तुम्ही खरे आहात, प्रामाणिक आहात, म्हणून कधीही आम्हाला तुमचा राग आलेला नव्हता. आणि हे बघा अश्विन भाऊजी, राग आला होता तो फक्त प्रियाचा आलेला होता, कारण ती प्रिया तुमचा गैरफायदा घेत होती. आणि हे बघा अश्विन भाऊजी, आमची खरंच तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही आणि या सगळ्याला आम्ही तुम्हाला दोष सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही इतकं मनाला गिल्ट वाटून घेऊ नकास. त्यावरती प्रताप म्हणतो की अश्विन, अरे आमचा तरी विचार कर. तू जर आम्हाला सोडून गेला तर आम्हाला काय होईल, आमची अवस्था कशी होईल. अरे एकदा तरी तू आमचा विचार कर. आणि तू तर आम्हाला आयुष्यभराची शिक्षा द्यायला निघाला होता. त्यावरती रडतच आता अस्मिता म्हणते की अरे हे बघ, ही तर वेळ आहे तर एकमेकांना साथ देण्याची, असं एकमेकांना सोडून जाण्याची नाही. प्रियामुळे तर ह्या घराचा पाया हल्लेला आहे. आम्हाला सगळ्यांना इतका त्याचा त्रास झाला, पण तू अजून सुद्धा आम्हाला त्याचा आणखीन त्रास देणार आहेस का. त्यानंतर रविराज काका सुद्धा म्हणतात की हो ना, प्रियाने मात्र माझी मुलगी असण्याचं नाटक करून अश्विन तुझी सुद्धा खूप मोठी फसवणूक केलेली आहे. आणि हे बघ, अरे या सगळ्या प्रकरणात माझी सुद्धा खूप मोठी चूक आहे. मी हात जोडून तुझी माफी मागतो. तेव्हा रविराज काका त्याच्यासमोर हात जोडतात आणि अश्विनची माफी मागतात, परंतु अश्विनला मात्र आणखीनच वाईट वाटतं. अश्विन लगेच उठतो, रडतच म्हणतो की रविराज काका प्लीज प्लीज तू माझी माफी मागू नकोस. तुझी खरंच यामध्ये काही चूक नाही आणि मला तुमचं म्हणणं पटतंय. काही केलं मात्र आता हे सगळं मी खरंच विसरू शकत नाही की मी तुमचा सगळ्यांचा गुन्हेगार आहे. माझ्यामुळेच ती प्रिया या घरामध्ये येऊ शकली आणि मी तिची साथ दिली. अश्विन खूप रडतच आता हात जोडतो आणि सायली आणि अर्जुन या दोघांना म्हणतो की दादा आणि सायली बहिणी, तुम्ही वेळोवेळी मात्र माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळेस जर मी तुमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. माझ्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी तुमचं ऐकायला हवं होतं आणि आपल्या घरावर सुद्धा इतकं मोठं संकट आलं नसतं. त्यानंतर सगळेही रडतच आहे. सगळ्यांना आता खूपच असं धक्का बसलेला आहे. तर सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, प्रिया तर अगोदरच आपल्या घरात घुसली होती, मग त्यात तुमचा काय दोष आहे बरं. त्यावरती अश्विन म्हणतो की नाही, दोष तर माझा आहेच, कारण मी तिची साथ दिली, तिची मनमानी करून दिली. त्यामुळे मला माफ करा आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज मला माफ करा, असे बोलून आता खूपच तो रडत आहे. नक्की काय करावं तेच काही अश्विनला कळत नसतं. अश्विनची अवस्था खूप बिकट झालेली आहे आणि हात जोडून तो आता पश्चाताप करत सगळ्यांची माफी मागत आहे. मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे, म्हणून आता सगळ्यांना सुद्धा वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे महिपत, नागराज आणि प्रिया यांना पोलीस मात्र गाडीतून जेलमध्ये घेऊन जात असतात आणि गाडीमध्ये आता नागराज प्रियाची ती अवस्था बघून, तिच्या चेहऱ्याकडे बघून खूप हसत असतो आणि तो महिपतला म्हणतो की महिपत, अरे ही आपल्या समोर बसलेली मुलगी आहे बेड्या घालून, तर ती तुला ओळखीची वाटते का रे. तू हिला ओळखलंस का. अरे ही तीच आहे तन्वी सुभेदार. प्रिया मात्र आता रडत आहे, ते पण खाली मान घालून. अरे नागराज म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदारची पोरगी आहे ही, अश्विन सुभेदारची बायको तन्वी सुभेदार. आणि अरे हेट, याची लायकी आहे का सुभेदार म्हणून घेण्याची आणि त्यांच्या घरात जाण्याची. आणि परत नागराज म्हणतो की अरे छे छे, ही तर ती बबली लोखंडे आहे, सदाशिव लोखंडे आणि ती मैनावती लोखंडे यांची मुलगी बबली लोखंडे. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता महिपत म्हणतो की हे बघा नागराज शेठ, आहो शांत व्हा. एकतर ती पोर अगोदरच मेलेली आहे आणि आणखीन तुम्ही तिला किती मारणार आहोत तो. तेव्हा नागराज म्हणतो की तुम्हाला तिची काळजी आहे का, तिच्यामुळेच आपण मात्र येथे आलो आणि आपल्याला काय म्हणाली होती की मी तुम्हाला तुरुंगातून सोडवते, पण वकिलाला जाऊन मात्र भलतंच काहीतरी सांगत होती. ही असली आहे अगदी साप असणारी खोटारडी मुलगी
आणि तिला खोटारडी करून नागराज खूप बोलत आहे. प्रिया मात्र रडतच हे सर्व ऐकून घेते. एकही तोंडातून शब्द तिच्या काही निघत नसतो. नागराज पुढे म्हणतो की ना हिच्याबरोबर आज कोणीही नाही, नाहीचा नवरा, नाहीचे सख्खे आईबाप. आणि भैपत तुला माहिती आहे का, सख्ख्या आईबापांचा सुद्धा ही खून करायला गेली होती. आणि काय प्रिया अगं काय बघ ना काय अवस्था झाली. म्हणून नागराज आता तिच्यावर खूपच हसत असतो. महिपूत म्हणतो की नागराज सेठ अहो जाऊन द्या, आपण तिच्या अवस्थेवर का हसतो, कारण आपली सुद्धा अवस्था तीच आहे आणि आपण सुद्धा जेलमध्येच आहोत. त्यावरती नागराज म्हणतो की अरे तू असं का बोलतोस, अरे आज ना उद्या आपण 100%, 101%, 200% सुटणार आहोत. आणि प्रिया तुला माहिती आहे का, माझ्यावर फक्त मर्डर केल्याची म्हणजे हल्ला केल्याची केस आहे, तुझ्यासारखा खुनाचा आरोप माझ्यावर नाही. आणि ज्यावेळेस आमची सुटका होईल तेव्हा तर तू तुरुंगामध्ये सडत असशील आणि तेथे मात्र तुला वाचवायला कोणी येणार नाही, ना नवरा ना कोणी नाही. अगदी जेलमध्ये तडफडत मरशील. आणि माझ्या ओळखीचे तेथे किती भेटतात, माझ्या ओळखीचे किती भेटतात हे बघण्यासाठी. प्रिया मात्र आता शॉक बसल्यासारखं ऐकून घेत असते, पण एकही तोंडातून तिच्या काही शब्द निघत नाही. त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अश्विन खूपच रडत आहे. अर्जुन बाकी सगळेजण त्याच्या जवळ घोळका करून उभे आहेत, त्याला समजवतात. अश्विन काही ऐकायला तयारच नसतो. अर्जुन त्याला धरतो आणि म्हणतो की बस अश्विन उठ आता, बास कर. आणि हे बघ तू परत असं स्वतःला दोष देऊ नकोस आणि हे बघ तुला यातून बाहेर पडायचं आहे, लक्षात ठेव. त्यानंतर आता प्रतिमा आत्या म्हणते की अरे अश्विन एकदा पूर्णाईचा विचार कर, तिची अवस्था बघ कशी झालेली आहे आणि आता सध्यात जास्त गरज मात्र अश्विन तुझी आहे पूर्णाईला. त्यावरती रविराज काका सुद्धा म्हणतात की हो ना अश्विन, अरे पूर्णाईला आता जो सध्या धक्का बसलेला आहे तर त्यातून सगळ्यांना अगदी बाहेर काढण्याची जबाबदारी आपली आहे. आणि हे बघ अश्विन तू एक डॉक्टर आहे ना, मग डॉक्टर म्हणून तुझं ते कर्तव्य आहे ना. त्यानंतर सायली आता अश्विनला समजावते की हे बघा सध्या मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आता जर प्रियाला आपलं घर विस्कटलेलं दिसलं तर त्याचा तिचा आणखीनच फायदा होईल. आपल्या सगळ्यांना दुःख देऊन तिला आनंदात राहायचं होतं, मग तुम्ही सांगा की आपण तिला त्यात यशस्वी होऊन द्यायचं का, आणि आपण तिला घराच्या बाहेर काढलं याला काय अर्थ राहिला बरं. नंतर अर्जुन सुद्धा समजावतो की हे बघ आपली फॅमिली डिस्ट्रॉय करण्याचा आनंद प्रियाला आपण कधीही मिळून द्यायचा नाही. आणि हे बघ आता सुद्धा तू तेच करतोय आणि प्रियासारखी नीच वृत्तीची बाई या घरातून निघून गेली आणि तिच्या आनंदाने मात्र हे सुभेदार कुटुंब आहे ताटमानेने जेव्हा उभं राहील तेव्हाच मात्र आपण खऱ्या अर्थाने जिंकणार आहोत, याचा विचार कर अश्विन. यावरती सायली सुद्धा म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, आपण सगळेजण जर एकमेकांबरोबर इतकं आनंदात तिला दिसू त्याच वेळेस तिची सगळ्यात मोठी हार झालेली असेल. आणि हे बघा आम्ही दोघं मात्र तिला अजिबात यशस्वी नाही होऊन देणार आणि यासाठी अश्विन भाऊजी आम्हाला तुमची साथ हवी आहे, देताल ना तुम्ही साथ. सगळेजण मात्र अश्विनच्या होकाराची वाट पाहत आहे. तेव्हा आता अश्विन तयार होतो, सगळ्यांकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे ज्या टेम्पोमधून ह्या सगळ्यांना तेथे आणलं जात असतं तर नागराज मात्र प्रियावर खूप हसत असतो. महिपतला म्हणतो की बघ ना अगोदर काईचा तोरा होता, चेहऱ्यावर काय आता भाव होता आणि वागण्यात काय रुबाब होता, एखाद्याला खाऊन टाकेल अशीची गत होती, परंतु झालं शेवटी काहीचं अर्जुन आणि सायलीने गच्च खाऊन टाकलं हिला, ती कच्च खाल्लं कच्च. त्यावरती प्रिया सुद्धा काही बोलत नसते, ती फक्त रडत असते आणि ऐकून घेत असते. नागराज पुढे महिपतला म्हणतो की अरे मीच बोलतोय, तू बोल ना काहीतरी, बघ ना तिने आपल्यासाठी खाणला होता खड्डा आणि त्या खड्ड्यामध्ये ती स्वतःच जाऊन पडली. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज सेठ अहो त्या पोरीचा चेहरा बघा, ती रडत आहे आणि तुम्ही कशाला तिची चेष्टा करतात बरं, तिची अवस्था बघा काय झालेली आहे. त्यानंतर महिपत आता प्रियाला म्हणतो की हे बघ प्रिया, आपल्यामध्ये जी दुश्मनी आहे ती आपण सोडून घेऊ. हे बघ आलं का तुझ्या लक्षामध्ये, आपण जी काही पाप केलेली आहेत त्यामुळे आपण जेलमध्ये आहोत, आम्ही आमची शिक्षा भोगणार, तू तुझी शिक्षा भोग. आणि इथून बाहेर पडल्यानंतर ही धोकेबाजीचे जे धंदे आहेत तर ते बंद कर आणि चांगल्या मार्गाने चालायला शिक. प्रिया मात्र आता महिपतकडे पाहत असते. नागराज महिपतला म्हणतो की अरे महिपत तुझं काय चाललं आज, काय बोलतोस तू, अरे ती प्रिया सुद्धा सारखी तुझ्या तोंडाकडे बघत आहे. ते महिपत तू असं का बोलतोस रे, काय झालं तुला नेमकं. नागराज मात्र आता प्रियावर अगदी डाफारून येतो आणि म्हणतो की हे बघ प्रिया, अगं नागराजला महिपतला काही पण म्हणून दे, परंतु हे बघ जन्मात तरी तुला पश्चाताप वगैरे काही होणार नाही, कितीही एकटी पड परंतु तरी सुद्धा तुझ्या डोक्यातील सैतान काही मरणार नाही, तू मात्र तशीच राहणार आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर प्रिया आपल्या मनात म्हणते की नागोबा जे काही बोलतो ते एकदम खरं आहे, खरंच एकटी पडलेली आहे पूर्णपणे, माझ्या मते तिला कोणीच नाही येणार, पुढे नक्की माझं काय होणार आहे. यामुळे प्रियाला खूपच टेन्शन येते आणि ती शेवटी विचारात पडते. त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता अश्विनला म्हणतो की अश्विन प्लीज तू आता
शांत हो. रविराज काका सुद्धा म्हणतात की अश्विन, सायली जे काही तुला सांगते ते तुला पटते ना? त्यावरती आता अश्विन रडतच म्हणतो की हो, मला सगळं काही पटतं. पण प्रताप म्हणतो की अरे पण वगैरे काय बोलतोस अश्विन? अरे कशासाठी हे सर्व अश्विन? तुला सगळं काही कळतं पण वळत नाही. आणि हे बघ बाळा, जरा शांत हो आणि विचार कर, मन घट्ट कर. आणि हे जे काही घडलेलं आहे ना ते सगळं काही मागे सोडून द्यायला हवं आणि पुढे जायला हवं. त्यावरती कल्पना सुद्धा अश्विनला समजावते की हे बघ बाळा, असं दुःखामध्ये पडून कसं चालेल बरं? त्यावरती आता अर्जुन सुद्धा समजावतो की अरे कोण होती ती प्रिया, तू तिच्यासाठी इतका रडतोस? आणि तेवढ्यात विमल तिथे सायलीताई करत धावतच येते. आणि बघा अहो, पूर्णाई अजून काहीही बोलत नाही. तेव्हाच सगळ्यांना पूर्णाईची काळजी लागते. विमलताई पुढे म्हणतात की सुमनताई त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी सुद्धा त्यांच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांना काहीच कळत सुद्धा नाही. ते अगदी सुन्न होऊन बसलेले आहेत. त्यावरती आता सायली ही अश्विनला म्हणते की हे बघा, पूर्णाजींना तर धक्का बसलेला आहे, पण आणखीन काही त्यांना त्रास होत नसेल ना? येस प्लीज तुम्ही चेक करा. व अश्विन आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि चला असे म्हणतो. आता पूर्णाईला तो तपासणार असतो. त्यानंतर आता सुमन ही तेथेच बसलेली आहे. ती पूर्णाईचे पाय वगैरे दाबते. सगळेजण आता तिकडे यायला निघतात. सुमन आता पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, जेव्हा माझी फसवणूक झाली आणि यांच्याबद्दल मला सर्व काही समजले, त्यावेळेस मात्र माझी अवस्था सुद्धा तुमच्यासारखीच झालेली होती. काही बोलू नये, काही करू नये असं वाटत होतं. पण हे बघा पूर्णाई, अहो आपल्याला तर सावरावं लागतंच. आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मात्र आपल्याला सगळं काही विसरावं तर लागतंच. आणि हे बघा, मी थोडं फार का होईना हे सगळं काही जमवलं आणि शेवटी जे काही आहे ना आपल्या मनाला वाटतं तर तेच करावं लागलं. आणि तेवढ्याच घाईने सगळेजण आता एका पाठोपाठ पूर्णाईच्या जवळ येतात आणि तेथे बसतात. अश्विन पूर्णाईला तपासतो, कारण तो तिच्या शेजारीच बसलेला असतो. अर्जुन, सायली हे सगळेजण पूर्णाईच्या जवळ बसतात. पूर्णाई एकही शब्द बोलत नसते, कुणाकडे बघत सुद्धा नसते. प्रताप म्हणतो की हे काय पूर्णाई, अगं तू अजूनपर्यंत गप्पच आहेस का? त्यावरती अश्विन विचारतो की पूर्णाजी, अगं काय होतं, तुला अस्वस्थ वाटतं का? पण तरी सुद्धा पूर्णाई काही बोलत नसते. अश्विन आता पूर्णाईचे डोळे वगैरे चेक करतोय. त्यावरती कल्पना अश्विनला विचारते की अरे पूर्णाईला एकदम काय झालं, ते असं बोलत का नसतील? त्यानंतर अश्विन म्हणतो की हे बघा, पूर्णाईला घरामध्ये जे काही झालेलं आहे त्याचा एक जबर शॉक बसलेला आहे. आता नक्की पूर्णाईला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी पूर्णाजीसाठी आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी एका डॉक्टरांची गरज आहे. मनोतज्ञ या डॉक्टरांची गरज असल्यामुळे माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय. अश्विन लगेच त्या डॉक्टरांना फोन करायला बाहेर जातोय. सगळेजण आता पूर्णाईकडे पाहत असतात, परंतु पूर्णाई अजूनपर्यंत काही रिॲक्ट तर होत नाही. एकही शब्द बोलत नसते, फक्त पाहत असते की तेव्हा सगळ्यांना काळजी वाटते की पूर्णाईला नक्की काय झालं असेल. आता सायली म्हणते की मी पूर्णाजींसाठी देवी आईचा अंगारा आणते आणि त्यांची जपमाळ सुद्धा घेऊन येते. कदाचित मात्र जप करून त्यांना बरेच वाटेल. त्यानंतर रविराज काका सुद्धा म्हणतात की हो ना, आपल्या हातामध्ये शक्य आहे तेवढे प्रयत्न आपण करायला हवेत. आणि तेवढ्यात आता होतं तर काय, आता ही सायली पूर्णाजीसाठी जपमाळ आणायला जात असते आणि देवी आईचा अंगारा. तेवढ्यात पूर्णाई मात्र आता एक असा चमत्कारिक बोलतात, तन्वी म्हटल्यानंतर सगळेजण आता पाहत असतात नक्की पूर्णाई काय म्हणतात. सायली आता मागे वळून पाहत असते आणि आता पूर्णाई मात्र सायलीला म्हणतात की तन्वी तू कुठे निघालीस, माझ्याजवळ बस ना. तन्वी म्हटल्यानंतर सायलीला फारच आनंद होतो. सगळेजण आता पूर्णाई आणि सायलीकडे पाहत असतात. नक्की यांचं दोघींचं काय सुरू आहे. पूर्णाजी सायलीला तन्वी का म्हणतात? कल्पना विचारते की पूर्णाई तुम्ही कोणाला हाक मारली? पूर्णाई म्हणते की तन्वी सोडून मी आणखीन कोणाला हाक मारणार आहे बरं? तेवढ्यात अश्विन सुद्धा डॉक्टरांना फोन करून आत येतोय. पूर्णाजी म्हणते की अहो मी तन्वीलाच बोलावते, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं नाहीत का, मी तन्वीला हाक मारते. पूर्णाजी पुन्हा आता म्हणतात की सायलीला तन्वी ए ना, बस नाही ते. सायलीला फारच आनंद होतो. त्यावरती रविराज काका म्हणतात की पूर्णाजी, अगं तुझं काहीतरी गल्लत होते, ती आपली सायली आहे. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की गल्लत माझी नाही तर तुमची होते. मी चष्मा नीट लावत जा, तुम्हाला तन्वी नीट दिसत नाही का? त्यानंतर आता प्रताप सुद्धा म्हणतो की पूर्णाई प्लीज तू भानावर आहे, अगं ही तन्वी नाही सायली आहे आपली. आता पूर्णाई पुन्हा म्हणते की पुन्हा तेच, आणि तन्वी ए इकडे चल बसवर माझ्या शेजारी. आणि आपला हात पुढे करते की ए ना. तेव्हाच सायलीला लहानपणीचं बालपण आठवतं. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की बायको हे बघ तूच सांग पूर्णाजीला की तू तन्वी नाहीस तर सायली आहेस. वरती सायली आता आपल्या मनात विचार करते की मान्य आहे की मी तन्वी नाही सायली आहे, परंतु मला हे पूर्णाजीला सांगावंसं का वाटत नाही. त्या विचारात मात्र आता सायली पडलेली आहे. आणि तेवढ्यात अर्जुन पुन्हा बायको म्हणलेल्या क्षणी आता सायली या सगळ्यातून बाहेर येते आणि अर्जुनकडे पाहत असते. नंतर अर्जुन पुन्हा म्हणतो की बायको सांग ना, अगं तू तन्वी नाहीस तर सायली आहेस, पूर्णाजीला सांग ना तू. तेव्हा आता सायली मात्र पूर्णाजीच्या हातामध्ये हात देते आणि विचारते की पूर्णाजी तुम्ही मला तन्वी म्हणून असे हाक का मारतात बरं, मी मला ओळखलं नाहीत का? त्यावरती पूर्णाजी म्हणते न ओळखायला काय झालं, मी माझ्या तन्वीला नाही ओळखणार का? हे बघ तू जर माझी तन्वी नाही तर तन्वी कुठे गेली बरं? सगळेजण आणखीनच शॉक होतात. पूर्णाजी सगळ्यांना विचारते
तन्वी कुठे गेली, तन्वी कुठे आहे, तेव्हा सगळेजण पाहत असतात. तेव्हा सगळेजण खाली मान घालतात. तर पूर्णाजी पुन्हा विचारते की तुमच्याकडे उत्तर नाही ना, आणि मला माहिती आहे की तुमच्याकडे उत्तर नसणारच आहे. आणि पूर्णाजी पुन्हा डोळे भरून आपल्या सायलीकडे पाहते, कारण हे बघा माझी तन्वी मात्र माझ्या समोर उभी आहे. आणि आता पूर्णाजी सायलीचा हात धरते, तिला मात्र आपल्या शेजारी बसवते बस इथे, आणि पूर्णपणे आपल्या सायलीचा हात धरून त्याकडे पाहत असते. डोळे भरून तिच्या आता अगदी आनंद अश्रू डोळ्यातून येत आहे आणि हसत आहे. आता सगळेजण शॉकून बघत आहे की पूर्णाजीला नक्की काय झालं. अश्विन म्हणतो की हे बघ पूर्णाजी, मला असं वाटतं की तू अजूनपर्यंत भानावर नाही, कसलं तरी तू खूप टेन्शनमध्ये आहेस. हे बघ इतक्या मोठ्या शॉक नंतर आता हे सगळं होणं शक्य आहे असं मला वाटतं. आणि तुला वेट लागण्याचं असं जेव्हा आता अश्विन म्हणतो तेव्हा आता पूर्णाईला राग येतो. पूर्णाजी म्हणते की काय रे, काय बोलतोस, म्हणजे तुला असं वाटतं का मला वेड लागलं की काय? तन्वीला मी तन्वी म्हणून अशी हाक मारली, तिला माझ्या जवळ बसायला सांगितलंस, तर त्यात मात्र चूक काय आहे? तुम्ही असे सगळेजण का माझ्याकडे बघतात? आणि हे बघ तन्वी बाळा, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि माझ्यापासून जराही हलू नकोस. आणि तू माझ्या जवळ असली तेव्हा आता सगळ्यांना कळेलच की तू माझी तन्वी आहेस, त्यामुळे तू माझ्या जवळ बस, कुठेही जाऊ नकोस. आणि तन्वी तुम्हाला कुठेही सोडून जाऊ नकोस प्लीज. अगं तन्वी कुठेही सोडून जाऊ नकोस. पण पूर्णाची मात्र आता हात धरते, सायलीला म्हणते की कुठेही मला सोडून जाऊ नकोस, आणि सायलीच्या हात धरून तिला जवळ ओढते. सायली आता पूर्णाजीकडे पाहत असते, पूर्णाजीला समजावत असते की नाही पूर्णाजी, मी कुठेही नाही जाणार. पूर्णाजी हे बघा शांत व्हा, मी कुठेही नाही जाणार. पूर्णाजी शांत व्हा. पूर्णाजी म्हणते की नाही मला एकटीला असं सोडू नकोस, कुठेही जाऊ नकोस. आणि ती पूर्णाईला जवळ घेते आणि म्हणते की पूर्णाजी मी सायली आहे, तन्वी नाही मी तुमची. आता पूर्णाजी खूपच भडकते. पूर्णाजी आता पिलं वगैरे फेकून देते आणि म्हणते की खबरदार, कोणी जर मला चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागतात, मला कळतच नाही की तुम्हाला काय झाले, आणि तुम्ही प्लीज माझ्याशी असं वागू नका, प्लीज माझ्याशी असं वागू नका. म्हणून पूर्णाजी रडते, घाबरते आणि खूप काही बडबड करत असते. सगळेजण आता शॉक होतात, पूर्णाजीला नक्की काय झालं असेल. सायली आता पूर्णाजीला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, समजावते, आणि पूर्णाजी फक्त सायलीचे हात धरते आणि मला सोडून कुठेही जाऊ नको असं म्हणते. सायली म्हणते की नाही पूर्णाजी, अहो मी कुठेही नाही जाणार, तुम्हाला सोडून मी तुमच्या सोबतच आहे. त्यानंतर मात्र इकडे सचिन आणि ही साक्षी गाडीमध्ये आहेत. आता साक्षी तर खूपच घाबरलेली आहे, कारण प्रियाला आता पोलिसांनी पकडलं, अर्जुनाने सायलीच्या ट्रॅपमध्ये ती सापडली, म्हणून आता हिला पूर्णपणे थरकाप सुटलेला आहे. ती गाडीमध्येच आता म्हणते की सचिन, मला वाटलं नव्हतं ती प्रिया इतकी हुशार होती आणि ती सायली आणि अर्जुनच्या ट्रॅपमध्ये अडकेल म्हणून. आणि हे बघ सचिन, आता प्रिया सगळ्यामध्ये अडकली, मग ते दोघं माझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार, आणि ते माझ्यापर्यंत पोहोचणार सुद्धा, आणि मी सुद्धा आता या सगळ्यात अडकणार. म्हणून प्रियाला खूपच थरकाप सुटलेला असतो. तिची पूर्णपणे आता धांदल उडालेली आहे, घाबरते, रडत असते. त्यावरती सचिन तिला समजावतो की हे बघ साक्षी, तू असा विचार का करतेस, असं काहीही नाही होणार, तू इतक्या दिवस लपून छपून राहिलीस, कोणी तुला पकडू शकलो का नाही ना. तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे पण आयुष्यभर मी लपून राहू शकणार आहेस का? ते सगळं काही एक ना, म्हणजे मी मॅनेज केलं सगळं काही, आता मी लपून राहण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी एक ना एक दिवस मात्र सायली आणि अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. आणि हे बघ प्रिया, अरे सचिन तुला माहिती आहे का, ती प्रिया इतकी हुशार होती, इतकी, ती कधीही कोणाच्या तावडीत सापडली नव्हती. तिचं सत्य मात्र अर्जुन सायलीने अख्ख्या जगासमोर आणलं, ते पण पुराव्यासहित. त्यामुळे हे बघ सचिन, माझं काही खरं नाही, मला नाही वाटत की हे सगळ्यातून मी वाचू शकेल. म्हणून मात्र आता ही साक्षी खूपच वेड्यासारखी आता रडत असते आणि सचिनला त्रास देत असते. सचिन तिला म्हणतो की हे बघ अगं साक्षी, प्लीज समजावून घे, मला नाही वाटत की अर्जुन सायली हे तुझ्या मागावर असतील म्हणून. व साक्षी म्हणते की अरे तुला कळतं का सचिन, इतक्या दिवस त्यांनी विचार केला नाही, कारण ते प्रियाला जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत होते. आणि आता काय, आता तर प्रिया जेलमध्ये गेली, एकतर अण्णा सुद्धा इथे नाही, ते सुद्धा जेलमध्ये आहेत, मग माझं काय, मी तर एकटी पडलेली आहे, आणि आता या सगळ्यातून मला कोणीच वाचू शकत नाही. म्हणून अगदी वेड्यासारखी तिची बडबड सुरू असते. खूप टेन्शन मध्ये ही साक्षी आता आलेली आहे. सचिन मात्र साक्षीची ती अवस्था बघून खूपच घाबरतो, कसं समजावं तेच तिला काही मॅनेज करता येत नाही. आणि प्रिया, ती साक्षी मात्र आता प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे तिचा पूर्णपणे थरकाप उडालेला आहे. तर त्यानंतर आता इकडे प्रतिमा ही पूर्णाईला म्हणते की अगं हे बघ पूर्णाई, तुझी तब्येत बिघडेल, इतका त्रास तू स्वतःला करून घेऊ नकोस. आता हे ऐकून पूर्णाजी म्हणते की काय ग प्रतिमा, तुला सुद्धा हेच वाटतं, मी तुझ्या मुलीला ओळखत नाही म्हणून, हे सगळं काही मला कळतं, तुम्हाला का कळत नाही. त्यावरती सुमन म्हणते की हे बघा पूर्णाई, तुम्ही बाकी सगळ्यांना ओळखतात, सायलीला तुम्ही का ओळखत नाही बरं. तेव्हा आता लगेच पूर्णाजी म्हणते की हे बघ सुमन, तू असं का बोलतेस, मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ओळखते. सुमन, कल्पना, प्रतिमा, प्रताप, रविराज, चैतन्य, ह्या सगळ्यांची ती नावं घेते. आता अस्मिता,
सुमन, चैतन्य ह्या सगळ्यांची नावं घेता घेता ती म्हणते की सायलीकडे बोट दाखवत, ही माझी तन्वी. आणि बघ ना सुमन, मी सगळी नावं बरोबर घेतलेली आहेत, तरी सुद्धा तू मला असं का म्हणतेस बरं? किंवा आता अस्मिता म्हणते की पूर्णाजी, अगं यातील एक नाव सोडून बाकीची सर्व नाव बरोबर आहेत. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की तुम्ही सगळेजण मला चुकीचं ठरवायला निघालात का? आणि अरे तुम्ही सगळेजण माझ्या खोलीमध्ये काय करतात बरं? पूर्णाजी तर जरा ओरडते. तुम्ही जा बरं, आपापल्या कामाला निघून जा म्हणून पूर्णाई सगळ्यांना जायला सांगत असते. सगळेजण आणखीनच शॉक होतात. पूर्णाजीचं वागणं कुणाला काही कळतच नसतं, परंतु पूर्णाई जे काही बोलत आहे ते योग्य बोलत आहे. कारण सायलीच आपली तन्वी आहे सांगण्याचा ती अगदी अतोनात प्रयत्न करत आहे, परंतु कोणीही ऐकायला तयारच नसतं. कारण पूर्णाजीवर ही तन्वी आहे, त्यांना असं वाटतं की पूर्णाजीला शॉक बसलेला आहे. पूर्णाजी सगळ्यांना जायला सांगते आपापल्या रूममध्ये आणि तन्वीच माझ्या सोबत राहील, माझ्यासोबत. आणि जा बरं तुम्ही जा म्हणून पूर्णाजी खूपच ओरडते. तेव्हा आता पूर्णाजीचा पूर्णपणे दम भरलेला असतो, ती जा जा करत असते. सायली म्हणते की हे बघा पूर्णाजी, शांत व्हा, मी आहे ना तुमच्या सोबत, शांत व्हा. आता पूर्णाजी म्हणते की हे सगळेजण माझी मस्करी करतात आणि हे सगळं काही थांबवलं तर तेव्हा मला बरं वाटेल. त्यानंतर आता इकडे या साक्षीला खूपच असं भीती वाटत असते. तिला असं वाटतं की अर्जुन, सायली आपल्यापर्यंत पोहोचतील आणि ती आता सचिनला म्हणत असते की नक्की ते आता मला मी साक्षी शिकरे आहे म्हणून ओळखतील आणि ते माझ्यापर्यंत पोहोचतील म्हणून आता ते गाडीमध्ये असणारे बॉक्स वगैरे आहे तर ते फेकून देत असते. आता हा सचिन जोरात रिलॅक्स म्हणून आता साक्षीला ओरडतो, पण साक्षी काही आता शांत बसायला तयारच नसते. सचिन म्हणतो की हे बघ शांत हो साक्षी, तू जेलमध्ये नाही जाणार, तू पाणी पी बरं, शांत हो म्हणून पाण्याची बॉटल तिला देतो. तेव्हा ती अगदी ढसाढसा पाणी पिते. पाणी प्यायला सुद्धा तिचा जीव काही शांत नसतो, तिचा ठसका उडतो. तेव्हा आता सचिन तिच्यावर ओरडतो की काय करतेस साक्षी, तू इतकं घाबरू नकोस आणि हे बघ तू जर इतकी घाबरली तर काहीतरी नक्कीच चुकीचं पाऊल उचलशील. तेव्हा आता साक्षी त्याच्यावर ओरडत विचारते की योग्य पाऊल काय असतं, मला सांग बरं, मी काय असं करू की ह्या सगळ्यामधून मी वाचू शकेल. म्हणून आता ती खूप रडत आहे. तेवढ्यात बाहेर कसला तरी आवाज येतो. आता लगेच सचिन हा साक्षीला म्हणतो की तू इतकी घाबरलीस. आता प्रिया म्हणजे ही साक्षी खूपच घाबरलेली असते, अगदी जोरात किंचाळते. कसला आवाज आहे? तर सचिन म्हणतो की अगं हे बघ बाहेर आवाज आला आणि त्या आवाजाला तू इतकी घाबरलीस का? हे बघ यातून साक्षी स्वतःला सावर असे तो म्हणतो. त्यावरती साक्षी म्हणते की नाही सचिन, तोपर्यंत आता ह्या सगळ्यावर सोल्युशन नाही निघत तोपर्यंत मी आता शांत नाही बसू शकत, मी शांत नाही बसू शकत म्हणून आता जोरजोराने किंचाळत असते. सचिन तिला पुन्हा समजावतो की हे बघ शांत हो आणि तिच्या हात धरत तिच्याकडे बघत तो विचारतो की तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही का? बघ अर्जुन आणि सायली जे काही करतात ना ते सगळ्यात अगोदर मला कळतं. बघ आतापर्यंत ते त्या प्रियाच्या मागे होते, ते काय करत होते याचा मला काही फरक पडत नव्हता आणि हे बघ आता ऐकून घे, ते तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार ह्याची जबाबदारी माझ्यावर असेल आणि हे बघ आता तरी तू थोडीशी शांत होशील का? तर या काही शांत बसायला तयारच असते. तिला असं वाटतं की मी आता नक्की यांच्यासारखं जेलमध्ये जाईल म्हणून ती खूप घाबरलेली असते. त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाजीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टरांना बघून सगळेजण त्यांना आतमध्ये बोलावतात. डॉक्टर पूर्णाजी जवळ येतात आणि विचारतात की काय झालं पूर्णाजी, तुम्ही या सगळ्यांना नक्की ओळखतात का? नक्की काय झालं बरं तुम्हाला? तर पूर्णाजी म्हणते की मला काही झालेलं नाही, तुम्ही सगळेजण आहात नाही यांना समजावा, मला काही झालेलं नाही. हे सगळे खोटं नाटक करून माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायलीकडे बोट दाखवत म्हणते की ही तन्वी आणि ही तन्वी आहे, सगळ्यांना मी तेच सांगते पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे तुम्ही सांगा ना हीच माझी तन्वी आहे, प्लीज सगळ्यांना ओरडून सांगा की हीच माझी तन्वी आहे. त्यावरती डॉक्टर फक्त ऐकून घेतात आणि तन्वी ये ना माझ्या जवळ बस ना म्हणून ती आता सायलीला हाक मारत असते आणि पूर्णाजीला असं वाटतं की खरंच माझी तन्वी आहे. पूर्णाजीने एकदम करेक्ट ओळखलेलं असतं आणि सायलीला बरोबर ती तन्वी म्हणून हाक मारत असते पण कोणी विश्वास ठेवायला तयारच नसतात. त्यानंतर आता इकडे साक्षी आणि सचिन मात्र वेगळा काही लुक करून आता जेलमध्ये महिपतला आणि नागराजला भेटायला येतात. आता प्रियाने त्या साक्षीने अंगावर ओढणी वगैरे घेतलेली असते, आपला चेहरा काही दिसून देत नाही, डोळ्याला चष्मा वगैरे लावून आपला पूर्णपणे लुक काही बदललेला असतो. तेव्हा आता लगेच हा सचिन आहे तोंडाचा मास्क वगैरे काढतो. महिपत विचारतो की काय रे सचिन? किंवा आता साक्षी लगेच आता ही महिपत जवळ येते आणि म्हणते की अण्णा, प्रियाची अवस्था नरकात असल्यासारखी झालेली आहे, ते काही घडून गेलं ना तिची खरंच तिला अजिबात अपेक्षा नव्हती. या सगळ्याचा प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्यावरती महिपत विचारतो की हे सगळं तुला कसं माहिती? तेव्हा साक्षी म्हणते की मी स्वतः तिला जाऊन भेटले. किंवा आता नागराज हा साक्षीवर चोरडतो की तुझं डोकं बिकं फिरलेलं आहे का, तू तिला भेटायला कशाला गेली होतीस?
मी तिला दुरूनच बघितलं, परंतु तिची अवस्था खूप बिकट होती आणि वाईट होती, कारण मला तिला बघून खूप भीती वाटते. एका पाठोपाठ एक सगळेजण आता जेलमध्ये आलेले आहेत. मग मी तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा जेलमध्ये येईलच. हे बघा अण्णा, साक्षी सिकरे मेलेली आहे. आजपर्यंत मी भासवत होते, परंतु आता मात्र समीरा शेखर म्हणून जगणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. तर कारण अर्जुन आणि सायली या सगळ्यांना माहिती आहे की मी जिवंत आहे, ते नक्की माझ्या मागे लागतीलच. तेव्हा महिपत म्हणतो की हो, अर्जुन आणि सायली नक्की तुझ्या मागे लागतील, हे मात्र 100% खरं आहे. मला नाही वाटत की ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकतील म्हणून. तेव्हा आता साक्षी विचारते की नाही वाटत म्हणजे? अण्णा काय झालं, नेहमीसारखा कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यात का नाही? तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं हे बघ पोरी, सगळ्या काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. वर बसलेला आहे ना, तर सगळं काही त्याच्या मनासारखं होत असतं. तो आहे ना, मग तो सगळं काही ठीक करेल. त्यावरती हे सर्व ऐकल्यानंतर साक्षी विचारते की म्हणजे काय, म्हणजे माझं भविष्य मी देवावरती सोडून द्यायचं का? त्यावरती आता महिपत म्हणतो की हो, कारण आपल्या सगळ्यांचं भविष्य आता देवाच्याच हातात आहे. इथून पुढे मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, इथून बाहेर पडल्यानंतर कधीही चुकीच्या मार्गाने चालायचं नाही. आतापर्यंत तुझ्याकडून आणि माझ्याकडून जी काही पाप झालेली आहे ना, त्या सगळ्याची कबुली मात्र देवाकडे द्यायची आणि मग सर्व काही ठीक होईल. तर आता सचिन अण्णांचं हे बदललेलं वागणं बघून विचारतो की अण्णा काय झालं, तुम्ही कधीपासून हे सर्व बोलायला लागलात? किंवा आता नागराज म्हणतो की मला सुद्धा तेच बोलतोय, नक्की याला काय झालं माहिती नाही. किंवा आता साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही नक्की काय बोलतात, मी स्वतःची काळजी घेऊ की तुमची घेऊ, त्यामुळे प्लीज असं काहीतरी बोलणं बंद करा प्लीज अण्णा प्लीज. त्यावरती अण्णा डायरेक्ट साक्षीला म्हणतात की तू कुणाचीच काळजी करू नको, सगळ्यांची काळजी करणारा आहे तर तो वर बसलेला आहे. नंतर आता इकडे डॉक्टर हे अन्नपूर्णा मॅडमला म्हणतात तुम्ही जरा प्लीज शांत व्हा, पूर्णाजी खूप रडत आहे. आणि पूर्णाजी आता वैतागून जाते. पूर्णाजी जोरात ओरडते की कशी शांत हो, माझी घरचीच माणसं माझं ऐकत नाही. त्यावरती प्रताप म्हणतो की हे बघ पूर्णाजी, आम्ही सगळं तुझं ऐकू, पण प्लीज तू अगोदर शांत हो, तुझी पॅनिक होऊ नकोस. किंवा आता पूर्णाजी विचारते की पण तुम्ही माझ्याशी वाद का घालतात बरं, माझ्यासमोर माझी तन्वी बसेल आहे आणि तुम्ही हे मान्य का करत नाही? तर सायली सगळ्यांसमोर पूर्णाजीला म्हणते की मी ते मान्य करते. डॉक्टर आता तिथून उठतात तर सायली पूर्णाजीच्या शेजारी बसते. सायली पूर्णाजीच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की मी मान्य करते की मीच तुमची तन्वी आहे. आता पूर्णाजी सायलीचे हात धरते, चेहऱ्यावरून हात फिरवते आणि विचारते की तू आहेस ना माझी तन्वी, आहेस? तेव्हा मात्र आता पूर्णाजी तिचा हात धरून कुरवाळत असते. तेव्हा आता सायलीला लहानपणीचं आठवतं, तन्वी कुणाची. तेव्हा आता सायली म्हणलेली असते की म्हणजे तन्वी फक्त पूर्णाजी. तेव्हा हे सगळं काही आठवल्यानंतर सायली पूर्णाजीला म्हणते की तू कुणाचंच काही ऐकू नकोस, मी तुझीच तन्वी आहे. तेव्हा पूर्णाजीला फारच आनंद होतो आणि सायली सुद्धा खुश होत आता पूर्णाजीच्या जवळ येते. दोघी आता एकमेकींच्या डोक्याला डोकं लावून खूपच छान खुश होतात आणि हसतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये डॉक्टर सांगतात की अन्नपूर्णा मॅडम आहे तर त्या डीप शॉक मध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे आता सायली ज्या वयाची आहे त्याच वयाच्या तन्वी मॅडमच होत्या. मग आता सायली मॅडमला त्या मात्र तन्वी समजतात आणि जोपर्यंत त्यांना सत्याची जाणीव होत नाही तोपर्यंत सायली मॅडमला त्यांच्या अवतीभोवती मात्र तन्वी बनूनच वावरावं लागेल. त्यानंतर मात्र आता सगळेजण जेवायला बसतात. तर पूर्णाजी म्हणते की तन्वी तू माझ्या जवळ बस ना. सायली आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा सायली लगेच आता पूर्णाजीच्या जवळ येते आणि पूर्णाजी तिला एक घास भरवते आणि म्हणते की तू लहान असताना जसे आपण जेवायचं ना तसे. तर सायली सुद्धा आपल्या चमच्याने पूर्णाजीला एक घास भरवते, खुश होत पाहत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.